और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। छत्रपती शिवाजी महाराजांचा, काँग्रेस पक्षाचा, देवेंद्र फडणवीस यांचा, देवेंद्र फडणवीस यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, राहुल गांधी आगे बढ़ो, आगे बढ़ो, हर्षवर्धन सबका साथ आगे बढ़ो, राहुल गांधी संघर्ष करो, सबका साथ संघर्ष करो, पक्षाचा कांग्रेस पक्षाचा राहुल जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, कांग्रेस पक्षाचा नाही आंदोलन नाही, मुळामध्ये जसं आम्हाला माहिती पडलं आणि काल जी घटना पुण्यात पण घडली की भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या पुण्याच्या काँग्रेस कार्यालयावर एक प्रकारे हल्ला केला आणि आज उल्हासनगरमध्ये कार्यालयासमोर आंदोलन करणार असं माहित पडताच आम्ही तात्काळ पदाधिकारी इकडे सगळे जमलो आणि मुळामध्ये आम्ही ऍक्च्युअली त्यांचं स्वागत करायसाठी थांबलो होतो। काही पुरावे त्यांना द्यायचे होते पण ते इथे त्यांनी आलेच नाही कार्यालयावर, त्यांनी चौकात आंदोलन केलं अशी माहिती पडली आहे। आम्ही त्यांच्या इकडे स्वागतासाठी थांबलो होतो। सर्वप्रथम तर मी कालच्या पुण्याच्या घटनेचा इथे जाहीर निषेध करतो आणि एवढंच आमचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जे आमच्या अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर जे आरोप केले आहे, खरं म्हणजे त्यांच्या बोलण्याचा विपर्यास करून एका शब्दाला पकडून इकडे लोकांची दिशाभूल करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहे। त्यांचं जे म्हणणं होतं की ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी मुघलांसोबत लढाई लढली त्या पद्धतीने टिपू सुलतानांनी ब्रिटिशांसोबत लढाई लढली। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही। मुळात टिपू सुलतानची असो का कोणाशी असो, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाची होऊ शकत नाही। हे विपर्यास करून मुद्दामून दिशाभूल करत आहे। आज अचानक एवढा यांना राग आला महाराजांचा अपमान झाल्यामुळे। मग ही लोक कुठे होती जेव्हा ही भाजपची जी लोक आहे, हा जो सुधांशू त्रिवेदी यांचा प्रवक्ता आहे, हा म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 वेळा माफी मागितली होती औरंगजेबाची, याचा तुम्ही निषेध केला का? याचा निषेध तुम्ही केला नाही, याचा आम्ही निषेध करतो। याचा पुतळा का नाही जावला तुम्ही? दुसरे हे तुमचे भाजपाचे नेते चिंदम का काय यांचं नाव, हे यांनी छत्रपती शिवाजीवर एकदा अपमानास्पद गोष्ट शिवाय दिला, अक्षरशः मी ते सांगू शकत नाही। तर यांच्यावर काय कारण, यांचं पुतळा लावला तुम्ही नाही, उलट याला आज हा माणूस उपमहापौर आहे, याचा तुम्ही का नाही आंदोलन केला, निषेध केला? आम्ही यांचा इकडे निषेध करायसाठी इकडे थांबलेलो आहे। हे कोरटकर यांनी पण छत्रपती शिवाजी महाराजांचा, हे मुख्यमंत्र्यांचे जवळचे व्यक्ती यांनी महाराजांचा अपमान केला, यांचे तुम्ही पुतळा का जाळला नाही हा आमचा प्रश्न आहे। यांचा पण आम्ही पक्षाच्या जाहीर निषेध करतो। आणि सर्वात मोठी गोष्ट, हे जे कोश्यारी जे आमच्या इकडचे गव्हर्नर होते, यांनी महाराजांबद्दल एवढं अपमानास्पद सांगितलं, ते आम्ही इथे बोलू शकत नाही। या सर्व लोकांना निषेध करायच्या ऐवजी या लोकांना बडतर्फी भाजपात येते, यांना पद्मश्री दिलेलं आहे या माणसाला, त्याला उपमहापौर बनवलंय। अशा पद्धतीच्या महाराजांचा अपमान करणाऱ्या लोकांचा अपमान आम्ही सहन करणार नाही। आज जे खोटं नाट्य यांनी इथे केलं, याचा आम्ही जाहीर निषेध करतो। शिवाजी महाराजांचा खरा अपमान ही लोक करत आहे आणि तुलना करायचं झालं तर हे निवडणुकीमध्ये तुम्ही नरेंद्र मोदींजींचा तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची कशी करू शकता? म्हणून या सर्व गोष्टीचा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, हे राज्याचे गृहमंत्री आहेत आणि त्यांनी कायदा सुव्यवस्था सांभाळायला पाहिजे। तर तुम्ही कार्यालयांवर हल्ले करायचे काम करत आहात। म्हणून आम्ही इथे काँग्रेस पक्षाच्या वतीने शांततापूर्ण इथे त्यांच्यासाठी थांबलो होतो, ती लोक आले नाही, पण जे वस्तुस्थिती जनतेसमोर आम्ही नेत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।